मी जास्त वेळ घेणार नाही, कारण दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय। 4 दिवसापूर्वी या शाळगावमध्ये इथंच आपली एक सभा झाली होती आणि आज आपली संयुक्त सभा होती। मित्रांनो, महायुतीच्या उमेदवाराला मतदान का करायचं? माननीय नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान का करायचं? आणि आपकी बार 400 पार या 400च्या आकड्याच्या खासदारामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या खासदार सुनीत्राताई वहिनी यांना जर आपण निवडून दिलं तर या संत मुक्ताईंच्या साक्षीने सांगू इच्छितो, या इंदापूर तालुक्याचे पुढच्या 50 वर्षातले प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देण्याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहे। मतदान का करायचं? फक्त 5च मुद्दे सांगणार आहे, ज्याचा उल्लेख आता आमदार दत्तात्रय भरणे मामांनी केला। पहिला मुद्दा, आपल्याला सगळ्याच आपलं जीवन हे शेतीवरती, शेतीचं जीवन पाण्यावरती आहे। शेतीचा पाण्याचा प्रश्न दादा ह्या तालुक्यामध्ये आपल्याला सोडवावा लागणार आहे। आपण सोडवला अशातला काही भाग नाही, पण आज इतकी अवस्था आहे, आता बसल्या बसल्या 5-6 निवेदन आली। शिरसटवाडीचे सरपंच आले, बऱ्याच गावचे सरपंच आले, इथं पाणी बंद झाले, फट्याला पाणी सोडायला हवा, इथलं दारा अडवलंय, वर पाणी गेलं, खाली पाणी आणायला सांगा। साहजिक आहे, उन्हाळा वाढलेला आहे, दुष्काळ वाढलेला आहे, पिकं पाण्याला आल्यात, प्यायला पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याला प्यायला पाणी नाही। मग अशा परिस्थितीमध्ये एकच पहिला मुद्दा आपल्याला घ्यावा लागणार आहे। मामा, तुम्ही 5 TMC म्हणला, 5 TMC ने सुद्धा काम भागणार नाही आपलं। आता आपली एक्सप्रेस हायवे बुलेट ट्रेन आहे, बारामती लोकसभा ते दिल्लीचं पार्लमेंट सांगतो तुम्हाला। त्यामुळे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आपला खासदार निवडून गेल्यानंतर मी आपल्याला ग्वाहीने सांगतो, 5,000 कोटी रुपये या तालुक्याच्या शेतीच्या प्रश्नाकरता आपण आणल्याशिवाय राहणार नाही। हे काम मित्रांनो तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागेल। ते कसं करायचं? आचारसंहिता असल्यामुळे बोलता येणार नाही, ते होईल काम। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, देशाच्या अर्थमंत्री निर्मलाताई सीताराम इथंच आल्या होत्या दादा, आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की या भागामध्ये हॉर्टिकल्चर करणारा शेतकरी मोठा आहे, द्राक्षाची शेती करणारा शेतकरी मोठा आहे, डाळिंब असेल, पेरू असेल, ड्रॅगन फ्रूट असेल। आज आमच्या शेतकऱ्याच्या फळ पिकांना जर न्याय द्यायचा असेल आपल्याला, तर ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल। आणि कोट्यावधी रुपये, मग ते आपेड असेल, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, फार योजना आहेत दिल्लीमध्ये, त्या मित्रांनो आपल्याला खाली आणायच्या। त्याकरता सुनीत्रा वहिनींना मतदान करायचं। तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या तालुक्यामध्ये तरुणांची बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। प्रत्येक जण येतोय, आम्हाला कुठतरी नोकरी द्या। आता बसल्या बसल्या 10-5 अर्ज झाले, आम्ही इकडे अर्ज केलाय, तिकडे अर्ज केलाय। साहजिक आहे, तरुण वर्ग सायरा वायरा झालाय, त्याच्या 2 हाताला काम पाहिजे। मला असं वाटतं तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल, आणि तो जर सोडवायचा असेल तर ह्या तालुक्यामध्ये अजून किमान 2 तरी मोठ्या MIDCs आपल्याला आणाव्या लागतील। आणि त्या जर MIDC आल्या तर मी आज दाव्याने सांगतो, हजारोच्या संख्येने 2 हाताला काम मिळल्याशिवाय राहणार नाही। हा तिसरा प्रश्न आपल्या हातामध्ये घ्यावा लागणार आहे। चौथा प्रश्न, या तालुक्याची लोकसंख्या 50% महिलांची आहे। आज आमच्या महिला ह्या कामाच्या आहेत, निस्वार्थीपणाने काम करतात, व्यवहारामध्ये काटकसरी आहेत, घर प्रपंच चालवतात, मुलांचं संगोपन करतात। महिलांच्या मध्ये सहनशीलता आहे, काम करण्याची क्षमता आहे, पण दुर्दैवाने त्यांच्या हाताला काम नाहीये। आणि म्हणून जसं सुनीत्रा वहिनींनी बारामतीमध्ये टेक्सटाईल पार्क काढला, तिथं 6 ते 7 हजार महिलांना रोजगार मिळाला। मला असं वाटतं दादा, इंदापूरमध्ये सुद्धा आपल्याला हा विचार घ्यावा लागणार आहे। निवडणुका असतात कशासाठी? निवडणुका विकास कामाकरता असतात। निवडणुकीमध्ये आपण मतदान का मागतो? कुणाला तरी मोठेपणा देण्याकरता नाही, पद मिळालं मोठेपणा मिळतो हा भाग वेगळा, पण निवडणुका यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेले आहेत की हा जनतेने दिलेला अधिकार हा लोकांना विकासाच्या कामामध्ये सामावून घेण्याकरता असतो। आणि म्हणून त्याही कामाकडे आपण अधिक लक्ष देण्याची मित्रांनो या ठिकाणी गरज आहे। चौथा महत्वाचा मुद्दा दादा, आता शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे। आता प्राथमिक शाळा, अंगणवाडी, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्याच्या पलीकडे आमचा विद्यार्थी आता गेलेला आहे। प्रत्येक पालकाला वाटतं आरक्षण आहे, नोकरीमध्ये टक्केवारी जागेची त्या ठिकाणी उपलब्ध आहे, शिक्षणामध्ये सवलती आहे, स्कॉलरशिप आहे। आज नवीन नवीन मेडिकलची पॅरामेडिकल सुद्धा
अशा काही संस्था आपल्याला या पुढच्या काळामध्ये चालवाव्या लागतील, तरच या भागातल्या नव्या पिढीला चांगलं शिक्षण देण्याचं काम सुद्धा मित्रांनो आपल्याला करावं लागणार आहे. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा असा आहे, आता काय काळजी करू नका, आम्ही सगळी एकत्र आलोय. आता काय का अडचण आहे का, काय सांगा मुलं, अडचण आहे का? मतदान करणार का नाही सगळे? जरा हात वर करून सांगा, होय का नाही? मग आता तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं, व्यासपीठावरच्या सगळ्यांनी ठरवलं, आणि जी माणसं लाईव्ह सभा आपली बघत असतील त्यांनी जर ठरवलं, तर मी आज आपल्या वतीनं दादांना शब्द देतो की ज्यावेळेस 4 जूनला मतमोजणीचा निकाल लागेल त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा कणभर जास्त मताधिक्य या इंदापूर तालुक्यातून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा विश्वास तुम्हाला आम्हाला सर्वांना घेऊन जावं लागणार आहे. आणि म्हणून ठीक आहे, आजपर्यंत वादविवाद झाले, लोकांना प्रश्न पडला ही एक कशी काय झाली. काय लोकांना आवडलं, कदाचित काय लोकांना आवडलं नसेल, पण कुणाला आवडू नाही तर न आवडू, आम्ही एकत्र आलो म्हणजे काय पद घेण्याकरता एकत्र आलो नाही. आयुष्यामध्ये मलाही तुम्ही भरपूर दिलं, 20-20 वर्षे आमदार, मंत्रीपद, आणखीन काय काय, त्यामुळे मी समाधानी माणूस आहे. काय कुणा पदासाठी कुणी आलेलं नाही, आम्ही सगळे एकत्र एकाच मुद्द्याकरता आलेलो आहे की गेले 15 वर्षामधला 10 वर्ष खासदारकीचा काळ दादा ह्या मतदारसंघातला हा विरोधी पक्षाचे खासदार म्हणून गेला. आणि त्याचा तोटा असा झाला की सरकारचा प्रभाव वेगळा आणि बारामतीच्या खासदाराचा प्रभाव वेगळा. तुम्हाला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही, पण आज परिस्थिती अशी आहे की सुनीत्रा वहिनींना जर आपण या प्रभावामध्ये आणलं आणि मतदान केलं तर मी आपल्याला दाव्यानं सांगतो, दादा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जर आम्ही सगळे मामा आपण गेलो दिल्लीला खासदार निवडून आल्यानंतर आणि सगळं मंत्रिमंडळ वगैरे सगळं झाल्यानंतर एखादी वेळ दादा अमित शाह साहेबांची घ्या, मोदी साहेबांची वेळ घ्या आणि एक फक्त कागद घेऊन जाऊ आपण आपल्या तालुक्याचा सांगतो, जास्त सुद्धा काही न्यायची गरज नाही. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, तुम्ही फक्त आकडा टाका, तुम्हाला किती विकासाचा निधी पाहिजे तेवढा निधी या देशाचे युग पुरुष आणि कर्तबगार पुरुष नरेंद्र मोदी केल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास तुम्ही सर्वांनी घेऊन मित्रांनो काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही, उशीर झालाय, ऊन तापतंय, पण आपल्या उमेदवाराबद्दल बोलण्याची आवश्यकता आहे. आज सुनीत्रा वहिनी गेले 40 वर्ष त्यांचं घराणं इकडचं आहे बघा आणि उस्मानाबादचं घराणं बघा, समाजसेवेचा वारसा असणारं ते घराणं आहे. काम करण्याची जिद्द आहे, काय माणसं बोलत नाहीत पण काम मात्र तत्परतेने करतात. आज सुनीत्रा वहिनी पर्यावरणाचं काम करतायत, ग्रीन डेव्हलपमेंटचं काम करतायत. काटेवाडी ग्रामपंचायतचं एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, गावचा विकास कसा करावा, महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्या स्वतः लक्ष घालून काटेच्या वाडीच्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी काम बघितलं. बारामतीमध्ये टेक्सटाईल पार्क काढला, हजारो महिलांना नोकऱ्या मिळाल्या. विद्या प्रतिष्ठान काढलं, शिक्षणाचं दालन उभा केलं. इंदापूरला एक संस्था उभी केली आणि मागच्या मला वाटतं दादा 3 महिन्यापूर्वी आपण आला होता आणि भिगवणला आनंदराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल एक नवीन शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये किमान 5000 मुलांना नवीन शिक्षण मिळेल या पद्धतीचं काम त्यांनी केलं. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवर किती लोकांना माहिती आहे सिनेट म्हणजे काय असतं? अहो सिनेट म्हणजे अशी कमिटी आहे की या संपूर्ण सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये 450 महाविद्यालय आहेत आणि 5 लाख विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. त्याचं धोरण ठरवणारी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधली सिनेट कमिटी असते आणि गेले 10 वर्ष झालं त्या सिनेट कमिटीमधून सुद्धा त्यांनी या परिसरामध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या आणि त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार सुद्धा दिला. अशा कमी बोलणाऱ्या पण जास्त काम करणाऱ्या, कमी भाषण करणाऱ्या पण प्रश्नाची अचूक ज्ञान असणाऱ्या अशा उमेदवाराच्या मागे आपण जायचं का उद्या आपण आपल्या विकासाच्या कामाला अडवणूक करून घ्यायची? हा खरा प्रश्न ह्या माध्यमातून आहे. आणि म्हणून इथं सगळे कार्यकर्ते आहेत. आता कोणाच्या मनात शंका किंतु परंतु ठेवू नका. आहे का काय? आहे का शंका कोणाच्या मनात? आज इथं सगळ्या समाजाची माणसं आलेली आहेत. जाता जाता एक फक्त मुद्दा सांगणार माझं भाषण संपवतो कारण उशीर झालेला आहे. मित्रांनो, मोदींच्या एवढ्या योजना आहेत त्यामध्ये
मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे. धान्य मिळतंय का नाही आपल्याला सगळ्याला? 5 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण करणारं कार्ड मिळालं का नाही आपल्याला? या तालुक्यामध्ये 68,000 शेतकऱ्यांना केंद्राचे 6,000 रुपये, राज्याचे 6,000 रुपये, 12,000 रुपये खात्यामध्ये कुणालाही न भेटता एक क्लिक केलं की त्याच्या बँकेच्या अकाउंटच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. उज्ज्वला गॅस योजनेचं काम असेल, अशा कितीतरी योजना आहेत. माझा एकच सवाल आहे सगळ्या आमच्या कार्यकर्त्याला, या सगळ्या योजना मोदींनी आपल्याला दिल्या. मग असं कधी मोदी साहेब म्हणाले का हा अमक्या जमातीचा आहे ह्याचं नाव काढा, हा अमक्या जातीचा आहे ह्याचं नाव काढा? ह्यांनी आपल्याला मतच दिलं नाही, ही समाजाची यादीच बाजूला काढा, असं घडलंय का? आणि मग का लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता? कोणी सांगितलं संविधान बदलणार आहे म्हणून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या 100 श्रीमंतातले भारतातले 10 श्रीमंत आहेत, त्यांनाही एक मत द्यायचा अधिकार आहे. आणि या शाळगाव मधल्या झोपडीत राहणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार आहे. ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली आणि तुम्ही सांगताय आम्ही संविधान बदलतोय. यापासून आपण मित्रांनो, हे षडयंत्र आहे. हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे, या भावना भडकून देण्याचा प्रकार आहे. आमचे मुस्लिम बांधव आज या ठिकाणी बरेच दिसत आहेत मला समोर इथं बसल्यात. सांगा भाईसाहेब आम्ही काय वाईट माणसं आहे? सांगा आम्ही काय वाईट वागलो? सांगा आम्ही कुणावर खोट्या केसेस केल्या? सांगा आम्ही कुणावर अन्याय केला? पण अशा पद्धतीने जर कोणी समाजामध्ये तुमच्या आमच्यामध्ये जर कोणी वाद लावत असेल तर ती माणसं खड्यासारखी या ठिकाणी बाजूला काढा. दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत. मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाला दादा तुम्ही गॅरंटी लागत होती, तुम्ही कॅबिनेटला प्रस्ताव नेला. मला सांगायला अभिमान वाटतो, दादानी प्रस्ताव नेला कॅबिनेट समोर आणि तुम्हाला 100 कोटी रुपये देण्याकरता विना गॅरंटीचे 100 कोटी रुपये कुणी दिले? उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिले. आणि तुम्ही सांगताय आम्हाला कार्यकर्त्याला एक षडयंत्र आहे. काही माणसं बाहेर नाही येत आहेत, 1000 कोटी रुपये दिले आणि विदाउट गॅरंटी. आज काय लोक येत आहेत त्या ठिकाणी? अहो भाईसाहेब मग हेच लोकांना सांगा, नसलं तर मी तुमच्या घरी येतो शिरकूर, मग मला दे, आपण सांगू लोकांना सोबत. हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की या जर गोष्टी आपण नाही केल्या तर कुठेतरी आपण चुकतोय, आपल्या भावना भडकून देण्याचा प्रयत्न करतोय. कुणीतरी येईल काहीतरी वेडवाकडं सांगेल, यापासून मित्रांनो खरंच सावध राहा. काही आमचा कुणाचा वाद नाही. वाद होता तो राजकीय वाद होता. का आम्ही एकत्र आलोय, काही पदासाठी एकत्र आलो नाही. आम्ही एकत्र आलोय उद्या कोण आमदार होणार आहे, कोण मंत्री होणार आहे, कोणाला कोणती जागा मिळणार आहे ह्याच्याकरता नाही आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र आलोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. आम्ही एकत्र आलो विकासाचं काम तुमच्यापर्यंत आणायचं आहे. आम्ही एकत्र आलो की तुमच्या आमच्या सगळ्याच्या भविष्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि म्हणून आपण डोळ्यात तेल घाला. शेवटचे 5-6 दिवस महत्वाचे आहेत. प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळा, मतदार यादी डोळ्यासमोर ठेवा. मताची टक्केवारी आपल्याला वाढवावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या 2 फेजच्या मतदानाची आकडेवारी 50%च्या पुढे गेलेली नाही. उद्या आपली आकडेवारी जर 60%, 65% न्यायची असेल तर हे सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि दादा तुम्ही चिंता करू नका, या तालुक्यामध्ये या सगळ्यांच्या भरोश्यावर सुनित्रा वहिनींना चांगलं मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. जे बोलतो ते आम्ही करतो ही भूमिका या इंदापूर तालुक्यानं आज नाही, हे आमचं सुद्धा राजकीय सामाजिक चरित्र सगळं खुलं आहे. लोकांना माहिती कोण आहेत काय आहेत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं. प्रवीण भैया असतील, आमचे आमदार आमचे दत्तात्रय मामा असतील, प्रदीप दादा गारटकर असतील, रासपा असेल, मनसे असेल, आरपीआय असेल किंवा आता आमचे कुळी बांधव आले ते असतील, हे सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहे. रयत क्रांती संघटना सुद्धा आपल्या बरोबर आहे. त्यामुळे चिंता करायची काही कारण नाही. चांगलं मताधिक्य आपण घडवू आणि ते घड्याळावरच घडवायचं आहे अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. ऐन उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, आपला आणि संयोजकाचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं दादांनी मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सत्कार होतो, जाहीर सत्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.